पत्रकार बंधू व मीडिया इलेक्ट्रिक मीडियाचे स्वागत करतो समाजाच्या वतीने। प्रत्येक वेळी मीडियाने आम्हाला समाजाच्या बाजूने चांगली भूमिका मांडल्यामुळे प्रशासनानं आम्हाला आज 12.12 हेक्टर जागा दिलेली आहे, म्हणजे 5 खाणी समाजासाठी उपलब्ध करून दिले आहेत। त्यात मीडियाचा खूप मोठा हात आहे। मी त्यांचे प्रथमतः समाजाच्या वतीने धन्यवाद देतो। ॲक्च्युली एक व्यक्ती असा आहे की प्रत्येक वेळी प्रशासनावर दबाव आणून समाजाला वेठीस धरून प्रशासन पण एक आंदोलन उपोषण करत असतो। आता आम्हाला मिळूनसुद्धा ती खाणी खाता येत नाही। त्याचं कारण मूळ कारण तो व्यक्ती आहे आणि त्याने जे आतामध्ये निवेदनं दिली त्याच्या विरोधात आम्ही आता निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे की तो प्रशासन अधिकाऱ्यांची नाहक बदनामी करत आहे आणि समाजाची सुद्धा त्यात बदनामी होत आहे। म्हणून आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांची कॉपी देतो। समाजाला वेठीस धरतो ना, समाजाला बाबा मिळालंच नाही, आम्हाला मिळालेलं आहे। आम्हाला 5 खाणी मिळालेल्या आहेत, पण हाच व्यक्ती कोर्टात गेला म्हणजे समाजाच्या 5 प्लॉट मिळाले होते, त्यापैकी 2 प्लॉट निलावाला निघाले। त्यातला 1 प्लॉट मी घेतला होता, 1 प्लॉट त्यांनी घेतला होता। पण बाबा समाजाबरोबर मला राहिलं गेलं पाहिजे। समाजातले व्यक्ती म्हणले बाबा तुम्ही सगळेजण आपण मिळून खाऊ। त्यावेळी मी माघारी घेतली, त्यात ॲफिडेविट सादर केलं कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये की बाबा मी निलावात काय भाग घेत नाही, मी पारंपरिक व्यवसायात समाजाबरोबर राहायला तयार आहे। त्यांना पण आम्ही समजून सांगितलं की बाबा आपण सगळ्यांबरोबर राहू, समाजातील सगळ्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ देत म्हणून त्यांना सांगितलं। पण त्यांनी ते काही केस विड्रॉल माघारी करून घेतली नाही। त्यामुळे ते जे आम्हाला 5 प्लॉट मिळाले ते आजपर्यंत हायकोर्टाचा स्टे असल्यामुळे त्याचा उपयोग आम्हाला घेता आला नाही। त्या दरम्यान शासनाने प्रशासनाने आता निलावात काढलेल्या काही खाणींना तात्पुरते परवाने दिले होते। ते कशा पद्धतीने दिले होते, त्यांनी 15% रक्कम भरली होती आगाऊ रॉयल्टीची। तर त्या रॉयल्टीच्या अगेन्स्ट पर्यावरणाची मंजुरी त्यांना नाही मिळाली म्हणून शासनाने त्यांच्या नियमाच्या अधिकारात त्यांना तात्पुरते परवाने दिले। त्यांच्या परवाना संपल्यावर आम्ही 15 नंबर प्लॉट नंबर 15मध्ये ॲप्लिकेशन केलं सोसायटीच्या नावावर। प्रशासनानं आम्हाला ते 15 प्लॉटमध्ये 3500 ब्रासचं एक परमिट तात्पुरता परवाना दिला। त्याच दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी 8000 ब्रासचं एका व्यक्तीने टाकलं। तर 8000 ब्रासला त्याचा प्रशासनानं बाबा समाजातील गरीब घटकांना त्याचा मिळावा फायदा म्हणून 3500 ब्रासला दिली। तर हा बाजाराने परत त्या आमच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली, पण न्यायप्रविष्ट बाबा असल्याने न्यायालयाने त्याचा योग्य दाखल घेऊन ती केस निकालीत काढण्यात आली। बरं ती निकालीत काढण्यात आली म्हणून त्यांनी आता परत आंदोलनाचा विषय घेतला का, तर त्याला परमिट देत नाही। त्याला पर्यावरणाची मंजुरी आल्यानंतर 2022-23ला त्याच्यानंतर त्याला 5 परमिट सोडण्यात आले, 3 परमिट। त्यात त्यानं एकाही व्यक्तीला समाजातील कुठल्याही घेतलं नाही आणि ज्या पोरांना घेतलं तर त्यांना एका महिन्याच्या आत तुमचं मुदत हे संपलेलं आहे, तुम्ही इथनं बाहेर व्हा म्हणून। आणि त्यांचे पैसे आहेत ते मुलं इथं आमची तर त्या पोरांना सुद्धा काम करून दिलं नाही। असे कुठल्याही व्यक्तीला घेऊन तो सामावून काम करत नाही, प्रत्येक वेळी फक्त समाजाचाच वापर करून त्यांनी हे केलेलं आहे। घ्यायचं कारण काय, परवाची प्रेस झाली त्याच्या महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नलवडे। आम्ही गेली 10-15 वर्षे ह्या खाणीच्या संदर्भात आमच्या खाणी बंद झाल्यापासून आम्ही झगडतो। ज्या वेळेला फायदा होईल त्या वेळेला हे दिलीप कोराडेंनी आमच्याबरोबर फायद्यापुरता राहिला, फायदा संपला की बाजूला तिथं आत्मदहन करू, तिथं उपोषणला बसू, हाच उद्योग केला त्यांनी आत्तापर्यंत। की गरिबाची व्याख्या सांगतोय, गरीब हे कशानं, याच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे, इनोवा आहे, याच्याकडे 4-4 क्रेशर आहेत, की कशावर नाही गरीब, याची गरिबाची वाक्य त्यांनी सांगावी, समाज शासनाला सांगावं आणि याची चौकशी व्हावं। 5 नंबर ह्याच्याकडे गाड्या नंबर 5 नंबरच्या गाड्या सगळ्या आमदारच्या नाहीत, कुणाच्या खासदारच्या नाहीत, पण याची 5 नंबर सगळ्या गाड्या 5 नंबरचे आहेत। ही नंबर खरे आहेत का खोटे आहेत चौकशी करावी आणि ह्याला हे कसे नंबर मिळाले हे चौकशी। ह्यांनी 12.5 आम्हाला शासनाने दिलेलं, त्यात ह्यांनी निलावात 2 फ्लॅट बोलला आणि आमच्या पोटावर पाय आणला। आम्ही त्याच्या संदर्भात कोर्टात गेलो, अजून कोर्टात केस चालू आहे। 1 नंबर फ्लॅट 4 नंबरमध्ये यांनी दुरळा केला नुसता, रात्रंदिवसात रात्रीसुद्धा यांनी चालवलं, क्रेशर कडी मशीन चालवली आणि ह्या समाजाला वेठीस धरलं त्यांनी। आज म्हणतो महिला कार आणलेल्या बचत गटाच्या म्हणून आणल्या, मीटिंग आहे म्हणून सांगून आणली आहे आणि त्याला कलेक्टर ऑफिसला त्याला मीटिंगला बोलावलं म्हणून सांगितली। अशा बोलून महिला घेऊन आला, घरातल्याच महिला, दुसरी कुणीसुद्धा नाही। आमच्या आज एवढं सगळे समाजाची लोक आले की त्यांनी सांगावं
की बाबा ही खरं आहे का खोटं आहे ती. निवेदनाचे द्यायचं कारण काय होतं, समाजाला वेगवेगळी प्रशासनाची आणि समाजाची बदनामी हा म्हणून व्यक्ती करतो. त्याचा स्वार्थ साधण्यासाठी फक्त हा उद्योग चाललेला आहे म्हणून आम्ही निवेदन दिलं. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होतो, आमच्यावर ते होते, इतक्या लढा दिला, आम्ही सगळं मिळवलं. आमचं मत काय, आता मिळालं तर आपण सगळे मिळून खाऊ ना. समाजातील जे काही गट्टे आहेत त्यांना त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे, पण त्या व्यक्तीला सगळं स्वतःलाच हवं. त्यांनी परमिट 3-4 परमिट मिळाली, त्याची परमिटचं त्यांनी किती लोकांना घेतले त्यांनी सिद्ध करून दाखवलं. कोर्टातून त्यांनी स्टे उठून आणला. त्यांनी नाही आणला सर. नाही 2 मिनिट सर. कसं आहे, आज तुम्ही आणि आम्ही काही हे नाही, तुम्ही प्रशासनाला त्याची सगळी माहिती घेऊ शकता. ॲक्च्युली त्यांनी काय पर्यावरणाची अट उठवली नाही. पर्यावरणाच्या अट उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वॉटर संघ हा जो महाराष्ट्र म्हणजे हे त्याच्या सगळ्या सदस्यांनी तिथं ॲप्लिकेशन केलं. त्यात 4 ॲप्लिकेंट म्हणून पिटिशनर म्हणून 4 जणांची नाव होती. एक एवन दिलीप प्रणीतचं नाव आहे, पवार काय ते शिवाजी पवार. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एक माणूस प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवतो. हा संघटनेचा विषय होता म्हणून न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली. स्थगिती दिल्यानंतर प्रथमतः 4 नंबर प्लॉट हा निलावात गेला नव्हता. तर तिथं जागा शिल्लक असल्यामुळे ह्यानं ॲप्लिकेशन केलं की मी ॲप्लिकेंट आहे, मलाच परमिट मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी परमिट स्वतः घेतलं. त्या दरम्यान 2 हेक्टरचा तो प्लॉट आहे, त्या दरम्यान 1 हेक्टर शिल्लक राहिले. त्यात महाराजांनी बाबाराजांनी मला सांगितलं की बाबा तू समाजाच्या लोकांना घेऊन तिथं कर, म्हणून मी ती सोसायटीवर ॲप्लिकेशन केलं. ॲप्लिकेशन केल्यावर मला मिळालं. त्यात मी 15 जण सभासद हे घेतली आमच्या समाजाचे. आणि परत तो आमचा विषय झाला की बाबा किती मग असं घ्यायचं. मग त्यात 9 जण आम्ही आमच्या समाजातली इंदिरानगर परिसरातली 9 जणं तिथं त्यांच्यात घेतली गाठी. त्यांना आम्ही पैसे पण दिले, जे रॉयल्टीचे चलन भरावं लागतं ते पैसे आम्ही तिथं त्यांना दिले. एका महिन्याच्या आत त्या मुलांना ते म्हणले की बाबा हे संपलेलं आहे तुमचे, तुम्ही जेवढे पैसे दिले तेवढं तुम्ही उत्खनन केले, त्याचं काय तुम्हाला आता तुम्ही बंद करा. मग त्या दरम्यान माझे त्यांचे वादविवाद झाले. अहो तुम्ही म्हणलं परमिट आहे, मोजणी आल्यावर बघू आपण त्याचा काय हिशोब आहे तर त्याप्रमाणे करता येईल ना, तुम्ही त्या पोरांना करून द्या. त्यांनी त्या मुलांना करून दिलं. तिथून पुढं नंतर त्यांचं परमिट संपलं 6 महिने. त्यांनी परमिट रिन्युअलसाठी अर्ज केला, त्यांना ते परमिट मिळालं परत. नंतर माझ्या सोसायटी मी परत अर्ज केला, तर ह्या दरम्यान त्यांनी अर्ज केला की बाबा हा मी हे मलाच कोर्टानं दिलेलं आहे, बाकी कुणाला तुम्ही समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला माझी परवानगीशिवाय देऊ पत्र. त्यांनी स्वतः पत्र दिलं, त्यामुळे मला त्या 4B मिळालं नाही. नंतर प्रशासनाचा निर्णय झाला, ज्यांनी निलावात पैसे भरलेले 15% रक्कम त्या निलावधारकांना त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला तात्पुरती परवानगी देतो. मग त्यात डिझेल स्टोन प्रेशरवाल्यांनी 15 नंबर प्लॉट घेतला होता. परत श्री गणेश कन्स्ट्रक्शनने 12 नंबरचा प्लॉट घेतला आणि 7 नंबरला रणजित सावंत यांनी प्लॉट तात्पुरती परवानगी घेतली. त्यात डिझेल स्टोन प्रेशरचा परवाना संपल्यानंतर आम्हाला तर पर्यावरणाची अट लागत नाही, त्यामुळे आम्ही तिथं ॲप्लिकेशन केली सोसायटी की बाबा आम्हाला द्या, पर्यावरणाचं आम्हाला नाही लागत त्या तिथं आम्हाला थांबा. आम्ही 3500 ब्राची केली. त्या दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्या बादशाने तिथं 8000 ब्राची मागणी केली. पण प्रशासनानं चांगला विचार करून आम्हाला सहकार्य करून आम्हाला सोसायटीवर दिली. बस प्रशासनाच्या विरोधात त्या माणसाने परत कोर्टात घातलं. मग प्रत्येक वेळी कोर्ट आणि आंदोलनं करतो असाच गणपती. पण त्यांना 3 परमिट मिळाले. त्यांनी कुठं घेतलं समाजाचं, एका व्यक्तीला त्यांनी घेतलं, त्यांनी उभं करावं की तो व्यक्ती माझ्याबरोबर आहे. असे आरोप की तुम्ही काहींना आरोप करणं हे सोपं असतं, काहीतरी बिनबुडाचे आरोप करावे, त्यांनी पुरावे सादर करावे. ते काय टेस्ट कुठली करायचं म्हणजे तर प्रथम तर त्यांनी स्वतःची करून घ्यावी की त्यांनी काय केलेलं आहे. त्यांनी सांगितलं स्वतः मी स्वतः पैसे द्यायला नाही साहेब, कसं असतं तुम्हाला सांगतो, रॉयल्टीचे पैसे भरणं त्यांना फुकट हवं. जे आम्हाला समाजाला 200 ब्राची रॉयल्टी माफ आहे त्यांचं मत आहे की ती सगळी आम्हाला फ्री पाहिजे. ती 10-15 जणांचं ओळखपत्र घेणार, त्या 15 जण 3,000 ब्राचं त्यांना फुकट खायचं. तसं आम्हाला नको आहे. शासनाचा पण फायदा झाला पाहिजे ना आमचा पण फायदा झाला. आम्ही शासनाला रॉयल्टी भरलेली, आज 3500 ब्राचे आम्ही 24 लाख रुपये भरलेले, ते त्यांना बघवलं नाही. आणि बरं आम्ही एकट्यानं भरलेलं, आम्ही 20 जणांनी काढून कॉन्ट्रिब्युशन जेवढे काय घेते तेवढे काढून आम्ही भरलेले. म्हणजे ह्या चुकीचं कायचं, कुठलाही अधिकारी पैसे घेत नाही आमच्या. हा आरोप पूर्णपणे हे त्यांना काहीतरी आमच्यावर आरोप करायचे म्हणून त्यांनी त्या केलं. ते किती गोळा करतात, मी करतो, काही संबंध नाही. त्यांनी पुरावे सगळं दाखल करावं. तसं त्यांनी बरं का तुम्हाला सांगितलं की 15% रक्कम त्या निलावधारकांनी भरली होती. ते 3 वर्ष झाले पैसे शासनाकडे अडकले होते. त्यात सगळ्या परवानगी झाल्या. त्या पर्यावरणाची परवानगी NGTने हे केलेलं आहे, त्यामुळे त्यांना मिळाली नाही परवानगी. त्यामुळे शासनाने काय निर्णय घेतला की बाबा त्यांच्या अधिकारात त्यांना तात्पुरती परवानगी देत आहे. मग त्यांनी 15% रक्कमची भरलेली ते त्यांनी त्या कॅल्क्युलेशन करून कुणाला 10 महिन्याची मुदत दिली, कुणाला 12 महिने, कुणाला 13. जसे पैसे त्यांच्या त्या प्लॉटला भरले असतील तेवढ्या प्रमाणे मुदत दिली. आज त्या 3 प्लॉटची मुदत संपली. आता ते साहेब
ॲक्च्युली ह्या संघटनेवरच त्यांनी आत्तापर्यंत आंदोलनं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात ह्या संघटनेच्याद्वारेच केले ह्या पत्राचा वापर आम्ही त्यांच्याबरोबर होतोच की आम्ही काय मंत्रालयापर्यंत आम्ही आत्मदानासाठी गेलो. मी अध्यक्ष आहे. 2 मिनिट थांबा. आत्मदानासाठी आम्ही ती त्यांच्याबरोबर सगळीकडे होतो. पण ज्यावेळी मिळाली ती भाकरी 4 तुकडे केले पाहिजेत ना. तर आपली जर भाकरी खात असेल तर आम्ही तुमच्याबरोबर कसे राहू. आम्ही तुम्हाला नेते कशी मानू. आम्ही म्हणत आम्हाला नेते म्हणा. आज सगळी सुशिक्षित आहेत म्हणजे थोडंफार काय वेळा लोकांना कळते की बाबा काय केलं पाहिजे कुणाबरोबर जायला पाहिजे. आम्ही जर पाहिलं ते म्हणतात की अध्यक्षांनी घेतलं तर अध्यक्षांनी कुठली खाण घेतली दाखवून द्या. सगळ्यांना मिळाली पण मला खाण मिळाली मी अध्यक्ष असतो म्हणजे आज पण कुणालाच नाही मिळाली. एक वस्तू हेच आहे मी तिथं लिलावात भाग घेतलेला होता मला मिळाली होती ती 15 नंबरमध्ये पाठवलं होतं तेवढंच मी चाललं. नंतर जे समाजाला मिळालं त्यात मी समाजातले 20 जण घेऊन काम करतो. आज पोरं ती सगळी जी बेरोजगार नको ते उद्योग करत होते आज ते रोजगाराला लागले. आजच आज आमच्या प्रत्येक कुटुंबाचा एक व्यक्ती तिथं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि शासनानं आम्हाला दिले. मग आम्ही शासनाच्या विरुद्ध का भांडतो. शासनाची आम्ही बदनामी का करू की शासन पैसे घेते. शासनाने पैसे घेतले कुठले घेतले रॉयल्टीचे पैसे घेतले. शेवटी शासनसुद्धा चाललं पाहिजे ना. बिना रॉयल्टीचं समजा मला 200 ब्रास आहे मग माझे हजारो आहेत लोक मग 1000-2000 म्हणजे असं उत्खनन होतच नाही. म्हणजे दरवर्षी मी फुकटच खाणार का. त्यांचा हेतू तोच आहे दरवर्षी त्यांना फुकट खायचं आम्हाला नाही खायचं. आम्हाला शासनाला सुद्धा पैसे पाहिजे आणि आमचा रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे. म्हणजे समाजाच्या नावात खाणे फुकट त्यांना पैसे खायचे रॉयल्टी बुडवायचे असं तुमचं म्हणणं. आमचं म्हणणं तसं नाही आहे. आम्हाला जे राज्य शासनानं 200 ब्रास माफी प्रत्येक व्यक्तीला दिली. त्यांचं मत काय आहे की आता मी 15 जणांचा ग्रुप केला 15 जणांचे मी ओळखपत्र लिहून दिले त्या 200 ब्रास कुठे 3000 ब्रास होणार. 3000 ब्रास वर्षाला काय उत्खनन होत नाही म्हणजे मला वर्षभर फुकट मिळालं परत मी तेच परमिट आयकार्ड घेऊन मी परत घेणार. पण आम्हाला तसं नको आहे. आम्ही पैसे भरायला तयार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे. आम्ही शासनाला पैसे भरतो आम्हाला फक्त तात्पुरते परवाने आम्हाला उदरनिर्वाहासाठी द्यायचे हीच आमची मागणी. ते त्यांचं नाही आमचं काय नाही. आम्ही प्रशासनाच्या बाजूने एवढंच आम्हाला सांगायचं कारण प्रशासन आम्हाला वेळोवेळी मदत केली. म्हणजे प्रशासनाने आमच्यासाठी 15 प्लॉट असताना त्यात आम्हाला 5 प्लॉट दिली समाजाला 12.12 हेक्टर दिले. हे ह्याच्यात श्रेय आमच्या तुमच्या सगळ्या मित्रकार बंधूंचंच आहे कारण ह्याच्यात आम्ही आंदोलनं केली उपोषणं केली त्यावेळी तुम्हीच सर्वांनी आमची बाजू मांडल्यामुळं आम्हाला आज तो न्याय मिळाला आहे. ह्याच्यात आम्हाला परत दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद लाभले. पाक मंत्रालयापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. आम्ही स्वतः पाक प्रयत्न या अध्यक्ष एवढे वयस्कर असताना ते मुकुंद पवार आमचे अध्यक्ष असताना पाक त्यांनी सुद्धा मंत्रालयात त्याचा फॉलो करून आम्हाला ते मिळालं आहे. त्याच्या आधी आम्हाला हातपोडीचं ह्याच्यासाठी परवानगी होती पण आम्ही बाबाराजांनी मंत्रालयात त्याचा पाठपुरावा करून लाईटिंग चार्ट आम्हाला शिथिल केली. लाईटिंग चार्टची परवानगी मिळवून दिली. त्यामुळं आम्हाला तात्पुरती परवानगी घेतात की आज शक्य नाही ना सर. म्हणजे आज तुम्ही मोबाईल पहिला आपल्याला वॉकी टॉकी वापरा म्हणजे साधे फोन होते आज मोबाईलशिवाय आपण जगू शकतो. तसं त्या आधी यंत्रणा वापरल्याशिवाय आम्हाला सुद्धा काम करता येणार नाही. त्यासाठी आम्हाला त्यांनी घेतलेला निर्णय मग आम्ही त्यांची मागणी चुकीची असे म्हणत नाही. मागणी त्यांची समाजासाठी आहे बरोबर आहे पण केव्हा तुम्हाला नाही मिळालं की तुम्ही मागणार का. तुम्ही त्यावेळी समाजाला भेटीस धरणार का. तुम्ही समाजाबरोबर तुम्हाला मिळालं शासनाने दिले आज त्यांना का देत नाही. त्यांना सुद्धा परमिट दिलं होतं. आज त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली म्हणून त्यांना परमिट सोडण्यात येत नाही. त्यातनं प्रशासनानं त्यांना काय सांगितलं की तुम्ही सोसायटी काढा. सोसायटीत किमान 15-20 जण सभासद करून तुम्ही घ्या. रिस्तर आमच्या रजिस्टर संस्था आहेत त्यांनी आमच्या हायकोर्टच्या ह्याच्याप्रमाणे हे बघा ही नोंदणी प्रपत्र महाराष्ट्र शासनाने दिलेली ही नोंदणी प्रपत्र चुकीचं आहे का आमचं. ते म्हणतात की भोगच सोसायटी आहे. आत्ताच्या कलेक्टर साहेबांनी बरं का कलेक्टर साहेबांनी आमचे म्हणणं आहे कोर्टला आणि मिळवण्यासाठी आम्ही लढतोय. बाकीचे विषय आमचे अध्यक्ष आणि माने साहेबांनी बोलले. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष माननीय रामभाऊ अण्णा लवटे तसेच वडार महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश सर आहेत. तसेच या ठिकाणी वडार पॅन्थर महाराष्ट्र राज्य त्याचे अध्यक्ष विटकर साहेब अशा तिन्ही संघटना आम्ही एकत्र आहोत आणि गेले 16, 17, 18 पासून आम्ही लढतोय. आणि हे लढत असताना आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. आता ज्या व्यक्तीचं नाव घेतात तो व्यक्तीसुद्धा आमच्याबरोबरच होता आणि आम्ही सगळे असे एकत्र लढा देत होतो आणि एकत्र लढा संघटित होऊन लढा देत होतो. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि आम्हाला प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं आणि 12.12 हेक्टर ही आमच्या समाजासाठी राखीव जागा ठेवली. ती राखीव जागा ठेवल्यानंतर आमच्यामध्ये थोडेसे जे वर्चस्ववाद आहेत
ते थोपवल्यामुळं त्यांना थोडंसं वाटलं की नाही समाजाला सगळं मिळणार, मग आपलं श्रेय कुठं जाणार. मग त्यांनी दोन प्लॉट जे आहेत आमच्यामधले ते लिलावागड आणि 2 प्लॉट ते पारंपरिकमध्ये ठेवा असा एक विषय झाला. तर त्याच्यावर हे विषय झाल्यानंतर समाजाला थोडंसं 12.12 हेक्टर मिळाल्यानंतर अंधारात ठेवण्यात आलं. समाज हा आमचा अडाणी समाज आहे जो दगडखानीचं काम करतो. आत्ताशी कुठेतरी आमचा समाज सुशिक्षित व्हायला लागला आहे. आत्ताशी लोकांना कळायला लागले की GR काय असतो, आपल्यासाठी काय अधिकार आहेत, थोडेफार आता आमच्या युवा पिढीला कळायला लागले जे सुशिक्षित आहे. पण यापूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं. तर आता ते कळायला लागल्यानंतर आम्हाला थोडंसं कळलं की आम्हाला 12.12 हेक्टर भेटले, हे पण आम्हाला 6 महिन्यांना कळलं. आणि नंतर कळल्यानंतर असं झालं की या सगळ्यामध्ये लिलावाची प्रक्रिया आमच्यामध्ये पण सुद्धा काढलेली आहे. की 4 जे आम्हाला 12.12 हेक्टर जे ठेवलंय त्याच्यामध्ये पण लिलाव ठेवलाय. पण तो पारंपरिक हा वडार समाजासाठी स्पेशल ठेवला होता. पण तरीसुद्धा काही कारणास्तव संगनमत न झाल्यामुळं आणि आपलं वर्चस्व निर्माण व्हावं यासाठी 2 लिलावात आणि मुळात लिलाव घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती पैशाची असते. आणि पैसे भरून लिलाव घेणे पण आमचा समाज एवढा मोठा नाही आहे, कष्ट करून जगणारा समाज आहे. आणि त्यासाठी मग आम्ही परत आम्ही इथं विचारलं जिल्हा अधिकाऱ्यांना की आमच्यासाठी लिलाव का. त्यांनी सांगितले की तुमच्यातल्या XYZ माणसांनी सांगितलं आम्हाला की एक पारंपरिकला 2 ठेवा आणि 3 आम्हाला लिलावाला ठेवा, 2 लिलावाला ठेवा. मग ते काही पारंपरिकवाले पण पारंपरिक पद्धतीने जाणार, ते काही गरीब लोक तर लिलावामध्ये तर जाणार नाहीत. मग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आम्ही सगळ्या 3 संघटना एकत्र आलो. आणि आमच्या ज्या संघटनेवर हे सगळं झालं की महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ आणि मुकुंद पवार यांच्या माध्यमातून आम्हाला की हे सगळं भेटलं 12.12 हेक्टर, त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. तर आम्हाला हायकोर्टामध्ये कळलं की हे जी लिलाव प्रक्रिया आहे तुमच्यामध्येच काढलेली आहे. मग ते काय भांडवलदारांनी काढले. मग आम्ही हायकोर्टात गेलो, हायकोर्टामध्ये त्याचा स्टे घेतला. त्या स्टे घेतल्यानंतर आम्ही हायकोर्टाला एकच विनंती केली की बाबा आमचा समाज तो गरीब आहे आणि पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही आम्हाला देत असाल तर सगळे आमचे जे प्लॉट पारंपरिकला ठेवले ते सगळे ठेवा. तुम्हाला असं म्हणायचं की त्यांच्याकडून दिशाभूल करण्यात येस आम्ही डेफिनेटली ते सांगू इच्छितो की त्यांच्याकडून ही दिशाभूल होत आहे. जरी झाली होती तरी आम्ही त्यांना सांगितलं दिशाभूल करण्यात नाही. त्याच्यामध्ये पण तुम्हाला पुढं मी सांगतो थोडंसं माझं इकडं तिकडं लेंदी होईल थोडं सांगू इच्छितो. हे सगळं होत असताना आम्ही पिटिशनर म्हणून हायकोर्टामध्ये गेलो. मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि तिथलं फॉलो पण मी घेतो. पण आम्ही पिटिशनर म्हणून जे मतभेद असतील तर म्हटलं आम्ही सगळे एकत्र आहोत. आमचे मतभेद कुणाचे, ज्या व्यक्तीचं आता यांनी सगळ्यांनी नाव घेतलं ते व्यक्ती स्वतः आमच्या विरोधात आहेत रिस्पॉन्डेंट म्हणून. आणि आम्ही असं झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला रवी माने सर पण होते रिस्पॉन्डंट म्हणून. पण ह्यांना नंतर समाजानं सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की माने साहेब आपण सगळे एकत्र लढलोय, आपण सगळे एकत्र केलं तर आपल्याला पारंपरिक पद्धतीनंच पाहिजे. आपल्याला लिलाव पद्धतीमध्ये सहभागी व्हायचं नाही, कारण आपला तो राईट आहे, आपला अधिकार आहे. त्या अधिकारानुसार आम्ही एकत्र आलो. रवी मानेंना सुद्धा रवी मानेने एक ॲफिडेव्हिट सादर केलं हायकोर्टामध्ये की मी समाजाबरोबर आहे आणि रवी मानेंचं ॲफिडेव्हिट मंजूर झालं. त्या अनुषंगानं मग आम्ही सगळे एकत्र आलो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा बोललो की आपण एकत्र बसू, आपण सगळे मिळून लढलोय, त्यामुळे तुम्ही एकाच्या पारड्यामध्ये 50% आणि समाजाला 50% असं काही करू नका. सगळा समाज सोबत घ्या, आपण सगळे सोबत चालूया. एवढं सांगा. शेवटची भूमिका आमची हेच आहे की एकंदरीत जे कालची प्रेस नोट बघतात त्यांनी 1-2-3 शब्द बोलले की समाज माझ्या दारात येतो, समाज मला विचारतो की आम्ही काय करू. कुठलाही समाज त्यांच्या दारात जात नाही, हा जो सगळा दिसतोय हा समाज आहे. 4 जण म्हणजे समाज नसतो, 10 जण म्हणजे समाज नसतो. 100, 200, 500 माणसं जी एकत्रित असतात त्याला समाज म्हटलं जातं. आणि त्या समाजाच्या विविध संघटना एकत्र असणं म्हणजे समाज आहे. 1-2 लोक म्हणजे समाज नाही, आम्हाला हे म्हणायचं. दुसरी गोष्ट अशी की प्रशासनाला आम्हाला 12.12 हेक्टर दिलेलं आहे, कारण प्रशासनाचे पण आम्ही आभार त्याबद्दल मानतो आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही नाही, प्रशासनाच्या बरोबर आहे. आणि हा आमचा तिन्ही संघटना म्हणजे आमचा समाज आहे.
त्यांना संपूर्ण का बरं का आमचे पण काय प्रश्न आहेत हे गडबडच नको काय गडबड नको मुळात काय झालंय की तुम्ही म्हणताय बरोबर आहे. भांडणं असतात त्या दोन व्यक्तींमध्ये, समाज एकीकडे आणि एक दोन एकीकडे, तर ती संघटनामध्ये भांडणं होऊ शकत नाही. आपण सगळे सुज्ञ माणसं आहोत. एकटा राजा लढलं आणि प्रजेला घेऊन लढणं याच्यामध्ये फरक आहे. आम्ही प्रजा म्हणून राजाबरोबर लढतो. जर एकटा राजा पलीकडे जाऊन उभा राहिला आणि तो म्हणेल मी समाजाच्या विरोधात लढतो, तर त्याला आपण संघर्ष म्हणू शकतो का? संघर्ष हा नेहमी अन्यायाच्या विरोधात आणि समाज म्हणून आधी सगळे एकत्र असतात. जर समजा अवेलेबल आता लिमिटेड सेवा बंद होती. शासकीय कामांना सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं ना. त्यांना बाबा खडी मिळत नाही, वाळू मिळत नाही, रसायन मिळत नाही, डबल मिळत नाही, म्हणून मिळत नाही. बांधकाम व्यवसायाला पूर्णपणे फ्लॉप हे ठप्पच होतंय ना. कारण बाहेरून जेव्हा बाहेरच्या ह्याच्यातनं आणायचं तर मटेरियल महाग पडतं त्यांना पोचवत होता. लिमखिंड हा नागेवाडी परिसर जर चालू असेल शासकीय जागेतला तर त्यांना जवळ त्यावेळी त्या PWच्या कॉन्ट्रॅक्टरने आणि बरेच त्यांनी निवेदन पण दिली होती की बाबा लिमखिंड चालू झालं. त्या दरम्यान त्यांनी ते निलावात काढलेल्या प्लॉटधारकांना बांधकाम व्यवसाय वेगवेगळ्या साईडला लागते महाग होऊ शकते. हो महाग बंद असलं पाऊस आता किती चालते आता हे जर नाही सुटला साधारणतः आता 3500 रुपये ब्रासच्या दरम्यान आज बंद असतील त्याच्यावर दुपटीनं ते होतेच. म्हणजे दुप्पट म्हणजे दीडपट तरी होणार ना 4,500-5,000. जिल्हाधिकारी आम्हाला द्यायला सर तयारच आहे. पण आता काय होते ह्यांनी अर्ज करायचा माझ्या इथं म्हणजे मी अर्ज केला की त्यांनी अर्ज करायचा. साहेबांचं मत काय की तुम्ही एकच अर्ज करा सोसायटीच्या समाजावर. मग त्याच्यावर तुम्हाला द्यायला आम्ही तयार आहे म्हणतात की 5 प्लॉट तर आमचे कोर्टातच पडतात त्यामुळे तिथं देत नाहीत ते आम्हाला स्टे असल्यामुळे. मग तुम्ही काय म्हणजे प्रोसिजर काय असते सर्वसाधारण सगळे ठराव घ्यायचे आणि तो परत कोणा पाठवणे असं काय ठराव करू आमचं नाही हे नोंदणी प्रमाणपत्र आहे. आम्ही मागणी अर्ज करतो. सोसायटीचे कागदपत्र त्याला जोडले जातात. रजिस्टर, पॅन कार्ड. आता जी काय हां आता त्यांना तो मिळालेला आहे तो मिळालाच नाही आहे त्यांना पण मिळाला मला द्या मी वाटप करतो. नाही त्यांचं मत आहे की समाजाला तुम्ही द्या. पारंपरिक व्यवसायाला 200 जी माफी आहे त्याप्रमाणे त्या म्हणतात. पण आता ते जे 5 प्लॉट आहेत ते कोर्टात स्टे आहेत. मग तिथं तर देऊ शकत नाही. आणि जिथं तात्पुरते परवाने निलावधारकांना दिले होते तिथं आम्ही सोसायटी ह्याच्यावर मागतोय. तुम्ही एका व्यक्तीने देऊ नका म्हणून आमचा ह्याच्या संघटनेचा अर्थ आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याला फायदा मिळेल असं आमची भूमिका. जेवढं दिले ना तेवढ्याचं पण सुद्धा आम्ही खुश आहे. त्या 1500 रुपये सुद्धा आमच्या आई बहिणी खुश आहेत की बाबा त्यांनी राखीचं हे म्हणून मान म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिले त्याचे पण आम्ही आमच्या महिला खुश आहेत. आणि त्यांच्याकडे आम्हाला कुठं ह्याच्यात हे करायचं तर लाडक्या आम्हाला फक्त आमच्या रोजगारासाठी म्हणजे महिला वर्ग आमच्यात काय पूर्वी करत होता की दगडी खडी फोडण्याचं काम. आता खडी तर यंत्रणेनेच होती त्यामुळे तो रस्त्यावर जी खडी लागायची त्यावेळी आमच्या आई बहिणी त्या रस्त्यावर जाऊन उभं राहून बसून त्या फोडत होत्या. पण तो आता उद्योग बंद झाला. शासनाने त्या खडीला बंदी आणली त्यामुळे आता प्रेशरचीच खडी लागते. त्यामुळे त्यांना उद्योग नसतो. आम्हीच आता मंडळी जे पुरुष मंडळी आहेत ते काम करतो ते खाण्याचा व्यवसाय करतो. त्यामुळे आम्हाला शासनाच्या विरुद्ध काय म्हणजे शासनानं 1500 रुपये आम्हाला दिलेले आहेत. ते मुख्यमंत्री बदनाम होतात ना आतापर्यंत ते जे करतात त्यांनी शासनाने त्यांच्या योग्य ती कारवाई करावी. मला काय म्हणायचं आहे दरवेळी कोटेशन आणतात तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे. पण ज्यावेळी मिळाले त्या सुद्धा का वाटायचं असं आमचं मत. आतापर्यंत मुख्यमंत्री प्रशासनच्या विरोधात बरं प्रशासन म्हणजे कलेक्टरच्या हातात सगळं आहे का? त्याला सुद्धा काही नियमावली अधिकार आहेत त्यांच्या अधिकारातच ते देणार. त्यांनी पण आम्ही तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की आम्हाला हे देतच नाही परवाने देतच नाही. पण आम्हाला परवाने दिले आहेत त्यांना सुद्धा दिले आहेत. त्यांच्या वैयक्तिक नावावर हायकोर्टाचं पिटिशन त्यांचं असल्यामुळे सुप्रीम कोर्टाचं त्यांनी तो दबाव आणून त्यांनी स्वतःसाठी घेतले. 3 परमिट त्यांनी 6 महिन्याचे सोडून घेतले. म्हणजे 2 वर्ष त्यांना उत्खनन चालू होतं त्यांचं. पण ज्यावेळी माननीय तहसीलदारांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली त्यांना दंड आकारण्यात आला. त्यामुळे त्यांना नवीन परमिटसाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी शासनाने सांगितलं की तुमच्या दंडात्मक कारवाई तुम्हाला काय परमिट देता येणार नाही. मग त्यांनी समाजाचं कार्ड वापर इतक्या 2 वर्ष आता तुम्ही सुद्धा बघताय म्हणजे तुम्ही तर रोजच असताय. पण त्यावेळी 2 वर्ष का बसले
इतक्या दिवस का गं बसले? उपासमार त्यांची होत होती ना, त्यांच्या बहिणींची ते हे होत होतं, कुणाला आधार होत होतं. मग त्यावेळी तुम्ही 2 वर्ष का गं बस? सातत्य का नाही ठेवली? मला परमिट मला की तसं कोराड्यामध्ये समाज नाही आहेत नाही ना, हे तुम्हीच मान्य करता. तुम्ही बघताय सगळेजण सांगाल, समाज सांगाल की कोण आहे. एक व्यक्ती रवी माने म्हणजे सुद्धा समाज नाही ना. सगळा समाज जेव्हा एकत्र असतो तेव्हा त्याला समाज म्हणलं जातं. जिल्ह्यात हाजरीनं माणसं मिळणारे भरपूर असतात. त्यांच्या मागे समाजातल्या त्या या संघटनेचा सदस्य असल्याला त्यांनी दाखवावा, आम्ही त्याला हे करतो. प्रश्नाची सांगितली उत्तर त्यांनी पत्र दिलं की बाबा आम्हाला माझ्याशिवाय कुणाला देऊ नाही, म्हणजे हा एकट्या व्यक्तीसाठी करतो. त्यांना 2 वर्ष झाले, ते म्हणतात की आम्हाला परमिट सोडणार नाही. तर त्यांना 2 वर्ष शासनानं परमिट सोडलेले, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. काय जे आहे त्याला आपण सामोरे असेल रेकॉर्डिंग तर त्याची बिनधास्त काढावं, ते शासनापुढे आणून त्यांनी सादर करावं. शासन योग्य निर्णय घेईल ना. त्यात प्रशासकीय अधिकारी असतील, नाहीतर मी स्वतः असेल, नाहीतर ते तिथे सर असतील, ते जे काय असेल ते कोर्ट त्याला योग्य ते नाही देत ना, शिक्षा देईल त्याला. काय आमचं मान्य नाही. आणि अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्य वडार संघाचे अध्यक्ष मेन, त्यांचे पण पत्र आम्ही आणलं होतं की बाबा जे सदस्य असतील त्यांना तुम्ही हे करावं. आणि सगळे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिलेले आहेत सातारा. समाजाचे नाहीच आहेत. घरात पै पाहुणे असे गोळा शेवटी नातेवाईक पै पाहुणे गोळा होणारच. 5% तरी समाजातले त्यांनी समाजाचे 5% तरी लोक त्यांच्यावर येतात का त्यांनी दाखवावं. याच्या आधी आम्ही होतोच की त्यांच्यावर. आम्ही सुद्धा स्वतः आंदोलनाला बसलो, उपोषणं केली. पाक मंत्रालयापर्यंत आम्ही आत्मदानाला गेलो. हे स्वतः स्विच ऑफ करून बाहेर गेले. आम्हाला पोलिसांनी आमचे जे हे आहेत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विधून आम्ही सोडले, त्यांच्या तिथं आम्हाला अटक करण्यात आली. पण चौधरी साहेबांनी सांगितल्यामुळे आम्हाला तिथं सोडण्यात आलं. नाहीतर आम्हाला 10-18 जणांना आतच टाकलं होतं डिपार्टमेंट. आता मुंबईला तर आमचं काही चालणार नाही. स्वतःची पोळी वापरण्याची हो, स्वतःचे 6-3-4 महिन्यात संपली. 200 ब्रास एका व्यक्तीला काढायला आज जर यंत्रणेनं काढली तर ती 4 ते 5 महिन्यात ती 200 ब्रास काढली जाते. मग 4 महिन्यानंतर आम्ही काय करायचं? नाही ना सर, एका वर्षाला फक्त 200 ब्रास तुम्हाला माफ नाही. त्यांनी आम्हाला त्याच्या परमिटमध्ये दिलेलं की 200 बाब त्यांना माफ आहे, त्याप्रमाणे त्यांना सूट त्या ह्याच्यात द्यायला. म्हणजे ज्यावेळी माफन टोटली वर्षाला घेतली जातात. आता समजा आमचं 3500 ब्रास भरले आणि माझं उत्खनन 3700 झालं असेल तर ते 200 ब्रास स्वतः करून ते 3500 दंड जातात.